बुद्ध म्हणतात, मन हे सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे आणि मन हे कारण आहे. मनात येणाऱ्या विचारांनीच माणूस कार्य करत असतो. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे शब्द आणि कार्य हे दुष्ट बनतात. एकदा सम्यक संबुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते. त्यावेळी कौशल राजा प्रसेनजित बुद्धाकडे गेले आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने बुद्धाजवळ गेले व भगवंतांना विनंती करीत म्हणाले, भगवंत, तुम्ही सकाळी नगरात या. नगरामध्ये आम्ही सभा ठेवली आहे, तरी तुमचे अतिथी स्थान तुम्ही स्वीकारा. नगरातील लोकांना बुद्धाचे दर्शन घडावे, त्यांना धम्माचा उपदेश ऐकायला मिळावा, त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी, लोक धम्म मार्गात यावे, असाच उद्देश राजाचा होता. भगवंतांनी राजाचे आमंत्रण स्वीकारले व दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या भिक्षू संघासोबत नगरात गेले आणि ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी गेले आणि भोजन झाल्यावर राजाच्या विनंतीनुसार धम्माचा उपदेश करायला सुरुवात केली. तेव्हा ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये 2 व्यापारी भगवंताचे भाषण ऐकत होते. त्या दोघांपैकी एका व्यापाऱ्याने मनात विचार केला, ह्या धम्म सिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा. यात राजाचे किती थोर शहाणपण आहे व भगवंतांनी सांगितलेले सिद्धांत सर्वांसाठी उपयोगाचे व त्यामध्ये वैज्ञानिक सिद्धांत आहेत. दुसऱ्या व्यापाऱ्याने मनात विचार केला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला या ठिकाणी आणणे, यात राजाचा किती मूर्खपणा आहे. आणखी तो स्वतःशीच म्हणाला, गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. त्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी ते दोघेही मिळूनच गेले. पण दारू पीत असताना जो सुज्ञ व्यापारी होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी त्याला संयमित आणि संरक्षित ठेवले. आणि दुसरा व्यापारी ज्याने भगवंताबद्दल भलते काही उलट सुलट बोलले होते, तो मात्र भूताने झपाटल्यासारखा एकसारखा दारू पित होता आणि शेवटी तो झोप येऊन दारूच्या दुकानाजवळ रस्त्यावर पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडी हाकणाऱ्याला न दिसल्यामुळे उचलला गेला व मरण पावला. जेव्हा तो व्यापारी दूर देशात गेला तेव्हा त्या देशाच्या एका पवित्र घोड्याने त्याच्या पुढे घुटना वाकविला आणि त्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला. तो राजगद्दीवर बसल्यावर त्याला वाटले की माझ्या जीवनात जी उलटापालट झाली, जीवनात एवढे मोठे बदल झाले, ते बुद्धाच्या उपदेशाच्या प्रभावाने आपल्यावर झाले असावे. आणि म्हणून तो बुद्धाकडे गेला. बुद्धाला आपल्या देशातील जनतेला उपदेश देण्यासाठी आमंत्रित केले. जगद्वंदनीय तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा त्या व्यापाऱ्याच्या देशात गेले तेव्हा बुद्धाने त्या दुष्ट बुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले
आणि त्यांनी ही गाथा म्हटली. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेना भासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम्. अर्थात मन सर्व प्रवृत्त्यांचा अग्रणी आहे, मन त्यांचा प्रधान आहे, त्या मनापासूनच उत्पन्न होतात. जर कोणी दूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर दुःख त्याचे अनुसरण तसेच करते, जसे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाचे तिची चाके करतात. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसन्नेना भासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायावन पायिनी. अर्थात मन सर्व प्रवृत्त्यांचा अग्रणी आहे, मन त्यांचा प्रधान आहे, त्या मनापासूनच उत्पन्न होतात. जर कोणी प्रसन्न मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर सुख त्याचे अनुसरण तसेच करते, जसे कधीही सोबत न सोडणारी सावली.